साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चंदा तारा वाघिणींचे रेडिओ कॉलर काढले। खराडी बायपासवर पोलिसांनी सापळा रचत एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना केलं जेरबंद। भीम जयंतीनिमित्त राष्ट्रीय चेतना मंचाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन। आणि महान तपोनिधी श्री शिवस्वरूप वन महाराज यांच्या 48व्या संजीवनी समाधी सोहळा पडला पार। नमस्कार, बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी पाहूयात। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या वाघ पुनर्स्थापना म्हणजेच टायगर रिकव्हरी प्रोजेक्ट प्रकल्पाने महत्त्वाची पायरी गाठली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित केलेल्या चंदा म्हणजेच STR-T4 आणि तारा STR-T5 या दोन वाघिणींनी सह्याद्रीचा नैसर्गिक अधिवास आता पूर्णपणे स्वीकारल्याचे स्पष्ट झालंय। त्यामुळे वन विभागाकडून त्यांच्या गळ्यातील GPS रेडिओ कॉलर आता यशस्वीरित्या काढण्यात आलाय। पाहूयात। या आहेत चंदा आणि तारा या दोघींच्या गळ्यातील कॉलर। एकदम हलक्या एका बोटावरती उचलता येणाऱ्या इतक्या हलक्या वजनाचे या कॉलर आहेत। या दोन्हीही कॉलर सॅटेलाइटच्या माध्यमातून सिग्नल देऊन ड्रॉप करण्यात आल्या आणि आता ड्रॉप केल्यानंतर त्यांना कलेक्ट करण्यात आलेले आहे। तर अशा ह्या पद्धतीने आपण त्यांच्या कॉलर गळ्यातील काढून टाकण्यात आलेले आहेत। दौंड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर साऊंड सिस्टम वाजवण्यावरून दोन गटांमध्ये वाद होऊन झुंबाझुंबी झाल्याची घटना घडली आहे। पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करत वाद शांत केला आणि जमाव पांगवला। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 194(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास आता पोलीस हवालदार पवार करतायत। दौंड तालुक्यातील पाटस टोल प्लाझावर कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे। लोखंडी कोयता व गज घेऊन आलेल्या 6 जणांच्या टोळीने टोल बूथची तोडफोड करत कर्मचाऱ्यावर मारहाण केली आहे। तर या हल्ल्यात कर्मचारी राहुल खोमने जखमी झाले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी आज यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून न्यायालयाने सर्व आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। आता पुढील तपास यवत पोलीस करतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आंबेडकर चौकात हजारो अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांनी अभिवादन केलंय। यावेळी बाबासाहेबांच्या गीतांवर ठेका धरत नागरिकांनी जल्लोषात जयंती साजरी केली आहे। शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण काल पाहायला मिळालं। पुण्यात ड्रग्ज विरोधात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। खराडी बायपास परिसरात सापळा रचत विमानतळ पोलिसांनी MD ड्रग्ज विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। तर या कारवाईत तब्बल 26,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहनांसह ड्रग्ज हस्तगत करण्यात आले। तर या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करतायत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काल 135व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगभरात उत्साहाचं वातावरण असतानाच यवतमाळ शहरातही बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। मिरवणुकीदरम्यान डीजेच्या तालावर बाबासाहेबांचा विजय असो असा एकच जयघोष करत वातावरण भारावून गेलं होतं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने गोंदिया शहरात राष्ट्रीय चेतना मंचाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळाला। तर हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने युवक, महिला आणि नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते। बाईक रॅलीच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने शहरातील विविध मार्गांवरून भ्रमण केलं। तर रॅली दरम्यान देशप्रेमाची भावना व्यक्त करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलंय। तसंच त्यांच्या विचारांचं सादरीकरण करून समाजात समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश देखील देण्यात आलाय। आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र कासारी येथील महान तपोनिधी श्री शिवस्वरूप वन महाराज यांच्या 48वा समाधी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला असून आज 7व्या दिवशी शिवस्वरूप वन महाराज यांच्या पालखीची भव्य अशी मिरवणूक कासारी येथे संपन्न झाली आहे। यावेळी शेकडो महिलांनी गळ्यात टाळ घेऊन पावली खेळत विठ्ठलाच्या नामाचा गजर करत फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटलाय।
इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथील ग्रामदैवत वेताळबाबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. ढोल, ताशा, हलगी अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत वेताळबाबाच्या नावानं चांग भलं, देवाच्या घोड्याचं चांग भलं अशा जयघोषात गुलालाची उधळण करत घोड्यावर स्वार अशा वेताळ देवाची ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली आहे. यावेळी प्रसिद्ध हलगी वादक विठ्ठल मोरेंच्या हलगी वादनावर, लेझिम नृत्यावर शेकडो तरुणांनी ठेका धरलाय. पुणे शहरात उष्णतेच्या लाटाचा उद्रेक आता पाहायला मिळतोय. लोह गावात गेल्या 3 दिवसापासून तापमानात सातत्याने वाढ होते आहे आणि आता ती 40 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. ही यंदाच्या एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. 12 ते 4 उन्हात फिरताना काळजी घेण्याचा हवामान विभागाचा सल्ला आहे. तर 18 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुपारचे जे पीक आवर्स आहेत उष्णतेचे, ज्यामध्ये 12 ते 4 हा जो पिरियड आहे, या दरम्यान बाहेर जाणं टाळलं पाहिजे जर काय खूपच गरजेचं नसेल तर. आणि जर बाहेर पडत असाल तर टोपीचा उपयोग करणं, त्याचबरोबर सुती कपडे घालणं, वेळोवेळी पाणी पिणं. आणि जे मजूर काम करत आहेत बाहेर उष्णतेमध्ये, तर त्यांनी 12 ते 4चा जो पिरियड आहे यामध्ये शक्यतो काम टाळणं गरजेचं आहे. किती तारखेपर्यंत ही सगळी स्थिती असणार आहे सर? येणारे 3 दिवस अशीच परिस्थिती असणार आहे आणि 18-19 तारखेनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.